आज ना मी काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करत होती. आता हे फर्स्ट टाईम मी ट्राय करतीये बरं का आज. पनीर भुना मसाला. आता खरं तर मला दुकान द्यायला खूप जास्त वेळ झालता, पण पनीर मी आधीच नादवून ठेवलेलं बरं का. आणि त्याच्या डोक्यात एकच होतं, की आज पनीर खायचं. एखादी गोष्ट त्याला मी अगोदरच नादवली ना, तर तो त्याच गोष्टीला मनावर घेऊन बसतो आणि त्याचं असं म्हणणं होतं, "नाही, किती जरी उशीर झाला तरी घ्यायचं." जिथून आम्हाला पनीर घ्यायचं होतं, तिथलं तर दुकान बंद झालं होतं बरं का. मग आम्ही दुसरीकडून कॉम्प्रोमाईज करून दुसरीकडून पनीर आणलं आणि मग मी त्याची तयारी केली बरं का घरी. जवळ-जवळ आम्हाला त्या दिवशी तर 11 वाजले असतील जेवायला. पण काही नाही, आज आम्हाला पनीरच खायचं होतं आणि त्याच्या डोक्यात ठरलंच होतं. मग आल्यावरती मी लगेच तयारी वगैरे केली बरं का. सगळे कांदे वगैरे, टोमॅटो वगैरे सगळी त्याची प्युरी वगैरे करून लगेच मसाला वगैरे बनवून ठेवला आणि चपाती मी काय करणारच नव्हते कारण का जास्त अजून वेळ होता. असं 11 वाजता तर आम्हाला 12 वाजता जेवायला भेटलं असतं. मग त्यामुळे तो मला म्हणला, की "मी चपाती ऑर्डर करतो, तू फक्त भाजी कर." आणि असं मस्तपैकी मी हा पनीर भुना मसाला बनवला होता बरं का. आता मी फर्स्ट टाईम बनवला, मला काही माहीत नाही कसा झाला. पण खरं सांगू ना, असला कमाल झाला होता, की यार सिरियसली म्हणजे मला वाटलं नव्हतं इतका भारी होईल तो. पण यार काय सांगू त्याला इतकी हॉटेलसारखी टेस्ट आली होती यार. कधी-कधी मला मला माझं मला खूप कौतुक करू वाटतं यार, की म्हणजे कसं काय एवढं मी चांगलं बनवू शकते, जिला काही स्वयंपाक पण येत नव्हता, ती एवढं सुंदर, सुंदर जेवण बनवती, की यार खरंच मी मानलं स्वतःवर. म्हणजे मला यार काय बोलू माझ्याबद्दल? मी 4 कौतुक पण करू शकत नाही माझ्याबद्दल. एवढं भारी मी बनवलं होतं यार. खरंच मला खूप जास्त आवडलं. काय काय बात आहे यार! काय लाजवाब आहे माझं खरंच. मानलं पाहिजे यार मला खरंच. खूप भारी टेस्टी भाजी झाली होती. नंतर आम्ही जेवण करून घेतलं. सो भेटूया